HM घाटमाता न्यूज। खानापूर येथे कोलकाता येथील एका तरुण निवासी डॉक्टरवर झालेल्या भीषण गुन्ह्याच्या निषेधार्थ सर्व वैद्यकीय संघटनांनी मूक मोर्चा काढला। पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे एका डॉक्टर तरुणीची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती। या निर्दयी घटनेनंतर संपूर्ण देशात एकच खळबळ माजली। यानंतर घटनेविरोधात देशभरात डॉक्टरांसह अनेकांनी निषेध व्यक्त केला। दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी खानापूर येथील मल्टीपर्पज मेडिकल असोसिएशन खानापूर, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन व लॅब असोसिएशन यांच्या वतीने कोलकाता येथील RG कार मेडिकल कॉलेजमधील पदव्युत्तर डॉक्टर तरुणीवरील अमानुष अत्याचार व निर्गुण खून झाल्याच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यात आला। यामध्ये डॉक्टर किरण नरदे, डॉक्टर उदय हजारे, डॉक्टर बाजीराव जाधव, डॉक्टर प्रकाश जाधव, डॉक्टर संजय काटकर, डॉक्टर श्रीनिवास कुंभार, डॉक्टर प्रवीण भोसले, डॉक्टर रवींद्र कचरे, डॉक्टर विजय मुळीक, डॉक्टर अप्पासू पाटील, डॉक्टर शीतल नरदे, डॉक्टर अजय चव्हाण तसेच मेडिकलचे श्री दत्ता डोंगरे, लाला पाटील, खंदारे, कैलास टिंगरे, वैभव टिंगरे, दीनानाथ डोंगरे, अमोल मुळीक, संजय जोशी, पटवेगार, देसाई, लॅबचे श्री अर्जुन कुंभार, संजय हसबे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी डॉक्टर किरण नरदे, डॉक्टर उदय हजारे, डॉक्टर बाजीराव जाधव यांनी मनोगत व्यक्त केले। मोर्चा ST स्टँडमधील गणपती मंदिरपासून सुरू होऊन वेस मार्गे राम मंदिर येथे मनोगत व्यक्त करून तसेच मृत आत्म्यास शांती मिळावी म्हणून 2 मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली। तर पुन्हा ST स्टँडमध्ये येऊन समारोप झाला। आज खानापूर मेडिकल असोसिएशन, खानापूर केमिस्ट असोसिएशन, लॅबोरेटरीजवाले सर्व यांनी आपण आज यांच्या वतीने आज आपण खानापूर येथे एक निषेध मोर्चा काढलेला आहे। RG कार मेडिकल कॉलेज कोलकाता येथे एक पदव्युत्तर विद्यार्थिनी, तिच्यावर बलात्कार होऊन तिच्यावर अमानुषपणे बलात्कार करून तिच्यावर अन्याय झालेला आहे आणि तिचा मर्डर केलेला आहे। जे समाजात आज सुद्धा ह्या घातक शक्ती अजून सुद्धा आहेत आणि त्याचा बिमोड कुठेतरी होणं गरजेचं आहे। डॉक्टर झाला म्हणजे त्याची रुग्णसेवा हीच त्याची ईश्वर सेवा म्हणून तो काम करत असतो। ही तर अजून बिचारी डॉक्टर व्हायचे, पूर्ण डॉक्टर व्हायचे, तरी तिला म्हणजे याला बळी पडावा लागलेला आहे आणि अशा घटना वारंवार आपल्या देशात प्रत्येक ठिकाणी घडत आहेत। आज कोलकात्यात घडली, पूर्वी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी घडल्यात, देशात सगळीकडे होत आहे। हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि कुठेतरी त्याला वचक बसला पाहिजे। शासनानं ह्याच्यावर कुठं काहीतरी असा कायदा पारित केला पाहिजे की अशा घटनाच घडल्या नाही पाहिजे आणि घडल्या तर समजा त्याला अति कठोर शिक्षा झाली पाहिजे। म्हणजे माझ्या तर मते मृत्यूदंडाची शिक्षा व्हायला पाहिजे आणि ह्या गोष्टी ज्या घडतेत त्या का म्हणून घडतेत ह्याचं पण आपण संशोधन केलं पाहिजे। अशा वेगात गोष्टी इथून पुढे व्हायला नाही पाहिजेत। आणि बाकीचा विषय दुसरा राहिला तर डॉक्टरांच्यावर होणारे जे अन्याय आहेत, डॉक्टर सगळे जे आहेत ते बाकीच्यासारखी म्हणजे तुम्हाला सेवा देते, ते तुमच्याकडून तो व्यवसाय नाही आहे, सेवा देत असतात। पण त्याच्या पद्धतीनं त्यांना समाजाकडनं पण अपेक्षा असते की डॉक्टरचा पण कुठेतरी रिस्पेक्ट समाजानं दिला पाहिजे। तर डॉक्टर त्याच्या आज 24 तास डॉक्टर तुमच्यासाठी बिझी असतात, पण काय काय असं होतं की काय वेळेला त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन काही ठिकाणी, आपल्या ठिकाणी आता साधा ICU आहे, तिथं सुद्धा जाऊन काही लोक रात्री बेरात्री कुठे डॉक्टर, हे कुठे गेले, ते कुठे गेले, ह्या असे प्रकार घडतील। हे सुद्धा आता इथून पुढं खानापूर मेडिकल असोसिएशन म्हणा किंवा सांगली जिल्हा मेडिकल हे सहन केलं जाणार नाही असे आम्ही समाजाला विनंती करतोय। ह्या सामाजिक गोष्टी ज्या आहेत त्या विघातक गोष्टी आहेत, त्याला तुम्ही पण समाजानं पण याला बंधनं कुठेतरी घातली पाहिजेत आणि थांबवलं पाहिजे हे। नाहीतर ह्या अशाच घटना घडल्या तर मुली डॉक्टर होणं अवघड होईल आणि होणार नाहीत मुली। कुठे म्हणजे अशा ग्रामीण भागातल्या मुली असतील, ती तर बिचारी ग्रामीण भागात आलेली मुलगी होती, तिला माहीत पण नव्हतं हे माझ्यासोबत होणार आहे। काही क्षणापूर्वी ती आईशी बोललेली होती मुलगी व्हिडिओ कॉलवर। म्हणजे हे असं होणं सगळं चुकीचं आहे आणि असं मन आमचं हळहळून जातंय
आणि वाईट वाटतं ह्या गोष्टीचं. तर इथून पुढे ह्या गोष्टी अजिबात नाही घडल्या पाहिजेत आणि शासनानं कठोर पावलं उचललीच पाहिजेत, तरच. नाहीतर इथून परत पुढे जर अशा काही घटना घडल्या तर बेमुदत संपावर जावं लागेल. आम्हाला सर्वांना विचार करावा लागेल या गोष्टीचा की आपण सेवा देतोय ही कितपर्यंत योग्य आहे, ती थांबायची का काय करायचं हे आम्हाला ठरवावं लागेल. कोलकात्यामध्ये घडलेली घटना अत्यंत विवादास्पद आणि निषेधार्ह आहे. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये त्यासाठी सर्व समाजाने जागृत झालं पाहिजे. फक्त डॉक्टरने किंवा एक माणसाने पुढे येण्यापेक्षा प्रत्येकाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अशा घटना समाजात घडल्या नाही पाहिजे. कुठल्याही बाईला कुठल्याही मुलीला त्रास दिला गुंडा करून जात असेल तर समाजाने जागरूक होऊन त्याचा विद्यार्थिनी या सगळेजण आपण कलकत्ता येथील RG कौर मेडिकल कॉलेजच्या पदव्युत्तर विद्यार्थिनीवरती जो अत्याचार झाला आणि त्याच्यानंतर तिचा निर्घृणपणे असा खून करण्यात आला त्याच्या निषेधार्थ आम्ही सकाळचा मूक मोर्चा आणि नंतर दिवसभर लाक्षणिक बंद असा पुकारलेला आहे. त्या बंदला आमच्या सगळ्या संघटनाचा पाठिंबा आहे. आणि ॲक्च्युली मला असं वाटतं की ही फक्त डॉक्टरांची केमिस्ट्री संघटनेची किंवा सरांच्या क्लासची जबाबदारी नाही. मला अशी अपेक्षा होती सर की समाजातल्या विविध बाकीच्या ज्या काही सामाजिक संघटना आहेत त्यांनी सुद्धा याचं उत्स्फूर्तपणे पाठिंबा द्यायला पाहिजे होता. आज एका डॉक्टर तरुणीशी हा प्रसंग घडलेला आहे, उद्या समाजातल्या इतर घटकातल्या तरुणीशी पण हे घडू शकतं. हे समाजातील हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जागृत समाजाचं हे लक्षण नाही की बाबा आज फक्त डॉक्टरांच्यावर झाले, डॉक्टर आणि केमिस्ट आणि लॅबवाले आणि हे क्लासेसचे विद्यार्थी आलेत आणि समाजाच्या ज्या बाकीच्या आपण तथाकथित ज्या जागृत संघटना समजतो त्या संघटनापैकी कुणी याच्यामध्ये फारसा इंटरेस्ट दाखवला नाही. ह्याचं मला वाईट वाटतं ॲक्च्युली. तर इथून पुढे जे काय अशा संवेदनशील मुद्दे असतात त्या संवेदनशील मुद्द्यांना समाजाने पाठिंबा दिला पाहिजे. जे आता चाललंय याचा निषेध केला पाहिजे. जी मानसिक विकृती आहे असं हे कृत्य करणाऱ्या लोकांची त्याचा सगळ्यांनी निषेध केला पाहिजे. आपण सर्वजण इथं 2 मिनिटात स्तब्धता पाळूया त्या डॉक्टर तरुणीसाठी. या आत्म्याला शांती मिळावी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत म्हणून समाजानं आणि प्रशासनानं सगळ्यांनी याच्यात जागृत राहणं गरजेचं आहे. कारण का घटना झाल्यानंतर प्रशासनानं काही केलं नाही, ना सरकारनं केलं ना प्रशासनानं केलं. कोर्टानं दखल घेतली. कलकत्ता उच्च न्यायालयानं CBI चौकशीची ऑर्डर केल्या, शासनानं केलेली नाही. ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या दृष्टीनं. आणि हे गेंड्याच्या काठीचं जे प्रशासन आहे ह्याला कुठेतरी जाग यावी म्हणून आपण व्हाईट कोटमध्ये वावरणारी खाली मुंड घालून आपण सरळ मार्गी सेवा देणारी माणसं आज रस्त्यावर याची वेळ आल्या याचा समाजाने विचार करावा. आणि महत्वाचं म्हणजे समाजाने यात समाविष्ट व्हायला पाहिजे होता अशी माझी अपेक्षा होती. पण 2 दिवस झालं ह्यात कुणीवर काय बोललं नाही. शेवटी आपल्या संघटनेनं राष्ट्रीय स्तरावरची इंडियन मेडिकल असोसिएशन असेल, निमा असेल, होमिओपॅथिक संघटना असेल किंवा काल विट्यामध्ये झालेल्या फार्मसी संघटनेनं पण जो काही पाठिंबा दिला त्याचाही आपण धन्यवाद देऊया आणि 2 मिनिटं शांतता पाळूया. आणि नंतर आपण वैद्यकीय सेवा दिवसभरासाठी संपूर्णपणे बंद राहील याची सगळ्यांनी काळजी घेऊन आपण इथं येतो. मेडिकल असोसिएशन तसेच केमिस्ट असोसिएशन यांनी जे जाहीर निषेध केला आहे ते RG कौर मेडिकल कॉलेजला जे महिला निवासी डॉक्टरला अमानुष अत्याचार झाला त्याच्याबद्दल जे जाहीर निषेध केला आहे त्याला आमच्या खानापूर असोसिएशन मेडिकल असोसिएशन, खानापूर जिल्हा, खानापूर तालुका आणि खानापूर शहर केमिस्ट असोसिएशनतर्फे जाहीर पाठिंबा देतो आणि याचा जाहीर निषेध करतो. HM घाटमाता न्यूज.